श्रीगोंदा तालुक्यामधील लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यामध्ये बुडालेल्या 2 चिमुकल्यांचा रुग्णवाहिका वेळेत न भेटल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन केलं। त्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला। सकाळी 8 सुमारास आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर दोघींचेही वय 3 या 2 बालिका शेततळ्यामध्ये पडल्या होत्या। घरातीलच किसन कांडेकर यांनी त्यांना बाहेर काढून लवकरात लवकर गावातील डॉक्टर राहुल पवार यांच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं। तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता। यासाठी लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका मागवण्यात आली होती। मात्र डॉक्टर स्नेहल गायकवाड यांनी केंद्राचे प्रभारी डॉक्टर प्रशांत मुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिणामी दोन्ही बालिकांना खासगी वाहनाने काष्टी येथे रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। तर या संपूर्ण घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह आरोग्य केंद्रामध्ये आणून डॉक्टर मुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत अशी भूमिका घेतली। काही नागरिकांच्या समजुतीनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला। मात्र नातेवाईक उपस्थित नसल्याचं कारण देत उत्तरीय तपासणी न झाल्याचा आरोपही करण्यात आला। ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून घोषणाबाजी केली। परिस्थिती चिघळल्यानं अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्योती मांडगे, तहसीलदार सचिन डोंगरे, गट विकास अधिकारी राणी फराटे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे घटनास्थळी दाखल झाले। या प्रसंगी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। अखेर डॉक्टर मांडगे यांनी प्रशांत मुळे यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेत त्यांची व तालुका आरोग्य अधिकारी शैला डांगे यांच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले। डॉक्टर मुळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मध्यस्थीनंतर सध्या गावात शांतता आहे। आमचे सहकारी मित्र अनिल कांडेकर यांच्या शेतामध्ये जे शेततळ आहे ते त्यांच्या घराजवळच आहे। सकाळी दोन्ही मुली, त्यांची मुलगी आणि पुतणी या खेळत असताना त्या तलावाकडे गेल्यानंतर तलावात पडल्या शेततळ्यामध्ये। अनिलने दोन्हींना आटोकाट प्रयत्न करून बाहेर काढलं। त्यांचा श्वासोच्छ्वास चालू होता। त्यानंतर तो गावात घेऊन आला दवाखान्यामध्ये। ते दरम्यानच्या काळात लोणी PUC मध्ये फोन केला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲम्ब्युलन्ससाठी। तर तिथं ज्या गायकवाड मॅडम इन्चार्ज आहेत त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवते म्हणून सांगितलं आणि तदनंतर त्यांनी वरिष्ठ अधिकारी मुळे डॉक्टर मुळे यांना फोन केला। त्यामुळे डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स देता येणार नाही अशा त्यांना सूचना दिल्या। त्यानंतर ती ॲम्ब्युलन्स काही गेली नाही। ह्या घटनेमध्ये 10-15 मिनिटं वेळ गेला आणि सदर पेशंट पुढील हॉस्पिटलला नेण्यासाठी जो मधला कालावधी गेला 15-20 मिनिटं, त्यामध्ये त्या दोन्ही मुली गतप्राण झाल्या। ह्या सर्व गोष्टीस डॉक्टर मुळे हे जबाबदार आहेत। आमची गावकऱ्यांची इच्छा आहे की बाबा ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। मुळात असा विषय ॲम्ब्युलन्स शासनाची आहे। प्रत्येक वेळेस ते ॲम्ब्युलन्स डॉक्टरांना विचारायची। ॲम्ब्युलन्स विचारल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सला डिझेल पेशंटने टाकायचं आणि मग ते ॲम्ब्युलन्स इथून हलती। मुळात हा शासनाचा जो कारभार आहे तोच चुकीचा आहे। ॲम्ब्युलन्स शासनाची असताना तिला डिझेल गावकऱ्यांनी किंवा पेशंटने द्यायचं कारण पडत नाही। हे प्रत्येक वेळेस गावातील पेशंटची पिळवणूक करायची आणि त्याचा गैरफायदा घ्यायचा। या माध्यमातून आजच्या घडलेल्या घटनेतून जो काही गावातील लोकांचा तीव्र संताप आहे त्या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो शासनास की संबंधित जो डॉक्टर आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हे ॲम्ब्युलन्स गावातील म्हणजे ह्या उपकेंद्राच्या अंडर जे गावं येतात मडेवडगाव, चिंबळा, लोणी, बेलवंडी ह्या सर्वांना ती अचानकपणे कधी उपलब्ध झाली पाहिजे एवढीच विनंती करतो। थांबतो। मी चंद्रकला महादेव पवार, लोणी व्यंकनाथ, उपसरपंच लोणी व्यंकनाथ। आज या ठिकाणी 2 कांडेकरांच्या लहान छोट्या मुलींचं शेततळ्यामध्ये पडून निधन झालं, अपघाती निधन। त्याबद्दल ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स मागवली त्यावेळेस त्यांनी सुविधा लवकर दिली नाही, त्यामुळं त्या मुलींचं निधन झालं। त्याबद्दल ॲम्ब्युलन्स व्यवस्थित टायमिंगवर पोहोचली असती तर अशी घटना घडली नसती। त्याबद्दल ही सरकारी सुविधा कमी पडली। त्यांनी जर ते टायमिंगवरती दिलं असतं तर असं घडलं नसतं। त्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्या गायकवाड मॅडमशी चर्चा केली, त्यांना विचारपूस केली। त्या खूप घाबरल्या होत्या। त्यांना वाटलं की आमच्यामुळे त्या म्हणल्या की मी बोलले की ही ॲम्ब्युलन्स देऊ म्हणून, पण जे मेन सर होते ते म्हणले की नाही देता येणार। मुळे सर होते ते म्हणले नाही देता येणार।
त्यामुळं असं घटना घडली. त्यांना असं वाटलं की मी जर दिली असती तर अशी घटना घडली नसती. त्यांना स्वतःलाच अपराधीवाणी वाटतंय. त्या घाबरल्या. मुळे सर निलंबित झाल्याशिवाय हॉस्पिटल उघडून देणार नाही आणि सुविधा देणार नाहीत म्हणून. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती मांडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी. लोणी व्यंकनाथ इथून फोन आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरून माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागोजींचं यांच्या सल्ल्यानुसार मी इथे PSCला लॉक लावलं आहे ग्रामस्थांनी आणि 2 बालकांचा मृत्यू झाला आहे बुडून. त्या संदर्भात ॲम्ब्युलन्सबद्दल काहीतरी तक्रार असल्याचं आणि डॉक्टरांबद्दल काही तक्रार असल्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही इथे आल्यानंतर ग्रामस्थ जमा झालेले होते आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याशी चर्चा करू असं बोलून त्यांनी मला देखील लॉक केलं आणि माझ्याबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डांगे मॅडम यांना देखील लॉक करण्यात आलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळ बाचाबाची PI साहेब आल्यानंतर झाली आणि मग लॉक उघडून सामंजस्याने सगळ्यांचं सांत्वन करण्यात आलं. आणि जे काय कोणी दोषी निघेल, समजा जर आमच्या कर्मचारी किंवा डॉक्टरांकडून ॲम्ब्युलन्स देण्यामध्ये काही चूक झाली असेल किंवा त्याच्यामध्ये जर दोष असेल त्यांचा, तर योग्य ती कारवाई जिल्हा स्तरावरून आरोग्य विभागात घेण्यात येईल. त्याच्यात जिल्ह्याकडे ॲक्च्युली 2 प्रकारचे ॲम्ब्युलन्स असतात आरोग्य विभागाचे, 102 आणि 108. 108 ही सिव्हिल सर्जन साहेबांच्या अंतर्गत येते आणि ती रेफरलसाठी वापरली जाते. पूर्ण राज्यामध्ये तिचे मॅपिंग केलेलं आहे, तिचा एरिया ठरलेला आहे, ती कुठे उभी राहील आणि तिला कॉल आला की ती जाते. 102 ही PSCसाठी दिलेली ॲम्ब्युलन्स आहे, जी PSCच्या कामासाठी आणि माता आणि बालसंगोपन ह्याच कार्यक्रमाअंतर्गत वापरली जाते. आणि PSCच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यासाठी ही ॲम्ब्युलन्स नाही देत आहे. हे शासन निर्णयामध्ये आहे. गव्हर्नमेंटच्या जे शासन निर्णय आहे त्यानुसार तरी 102 फक्त माता बाल संगोपनसाठी वापरायची आहे. एक PSCमधून एका म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट टू गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आपण पाठवू शकतो. हे पेशंट प्रायव्हेटला होतं आणि दुसऱ्या प्रायव्हेटला जाणार होतं असं मला आत्तापर्यंत समजले. तरी आम्ही सखोल चौकशी झाल्यानंतर याच्यावर योग्य ते मला बोलता येईल. आता ह्याच्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरती आमचं जे इथल्या जे परिस्थिती होती, आज जी काही बरीच मोठी मॉब जमा झाला होता, ते आम्ही जिल्हा स्तरावर मांडू. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आमच्या स्तरावर. ते जे वैद्यकीय अधिकारी इथे 2 वैद्यकीय अधिकारी आहेत. मागच्या 1.5 महिन्यापासून डॉक्टर गायकवाड आणि डॉक्टर रणसिंग हे आहेत. त्यापूर्वी डॉक्टर मुळे डॉक्टर होते, त्यांच्याकडे चार्ज होता, कारण ते आष्टी PSCचे MO आहेत. खरं तर ह्या PSCला कोणी नसल्यामुळे त्यांना इथे दिलेलं होतं. आता हे दोघे नवीन आलेले आहेत, त्यांचा चार्ज काढून यांच्यापैकी एकाला चार्ज देण्यात येईल, जो PSC सांभाळू शकतो व्यवस्थित. अशाबद्दल आम्हाला त्याबद्दल आत्तापर्यंत माझ्याकडे तरी काही तक्रार नाही. हो, 102 ही ॲम्ब्युलन्स जी आहे हे त्यांच्या समन्वयाने ते करत असतील PSC MOच्या, ते आम्हाला सांगता येणार नाही. परंतु 102 ही फक्त माता बाल संगोपनसाठीच डिझेल येतो आणि फार काही फंड येत नाही त्याच्या डिझेलसाठी. आम्हाला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट टू गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ट्रान्सफरच्या आदेश आहेत, प्रायव्हेट टू प्रायव्हेट नाही. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.